खूप खूप धन्यवाद योगेश पाटील सर. तिसरा सामना तुम्हाला बघायला मिळेल. जय जोटिंग देवरुंग संघानं टॉस जिंकून प्रथम बॉलिंग करण्याचा निर्णय घेतलेला आहे. बॅटर्स मी पुन्हा विनंती करतोय, बघा खेळाडू कक्षासमोर जी रेषा आहे त्या लाईन मधूनच तुम्हाला मैदानामध्ये प्रवेश करायचा आहे, ही नोंद असू द्या. विहाना स्पोर्ट पीसीच्या विरोधात जय जोटिंग देवरुंग असा सामना आजच्या लॉर्ड्स मधील हा तिसरा सामना तुम्हाला बघायला मिळेल. सध्या तुम्ही पाहता ते व्हीआयपी डायचं दृश्य. या ठिकाणी अनेक मान्यवर या स्पर्धेचा आनंद घेतात आणि आमच्या ऑर्गनायझर्स त्या ठिकाणी दाखवले जातात. स्वर्गीय मकरंद स्पोर्ट्स मुठवल आयोजित स्वर्गीय मकरंद स्मृती चषक 2025 हे पर्व. आकर्षक स्टँड तुम्हाला पाहायला मिळालेत, त्याच्यातून प्रेक्षक वर्ग या क्रीडा स्पर्धेचा आनंद घेताना स्वर्गीय रमण कृष्णा पाटील आणि स्वर्गीय सुलभा रमण पाटील स्टँड मधून तुम्ही पाहतायत प्रेक्षक पाहायला मिळालेत. तसेच स्वर्गीय किसन सावळाराम रंधवी हा एक स्टँड तुम्हाला पाहायला मिळाला. त्याचबरोबर स्वर्गीय मोतीराम बाळू चोरगे स्टँड. त्यानंतर खेळाडू कक्ष जो तुम्ही पाहतायत, सोपानजी तिसकर एस ए ब्रँडचे ऑनर, ज्यांच्या नावानं एक आपल्याला खेळाडू कक्ष बघायला मिळतो आणि एक रोशन स्पोर्ट मुठवळच्या नावानं खेळाडू कक्ष या स्पर्धेमध्ये तयार करण्यात आलेला आहे. आणि आमचं जे समालोचन कक्ष जिथून समालोचन होत आहे, स्वर्गीय अनिल बांबरे यांच्या नावानं हा समालोचन कक्ष या ठिकाणी तयार करण्यात आलेला आहे. या सर्वांना भावपूर्ण श्रद्धांजली खऱ्या अर्थानं या स्पर्धेच्या माध्यमातून वाहिली जाते. स्वर्गीय मकरंद स्मृती चषक 2025 या स्पर्धेच्या माध्यमातून हळूहळू पण आपण आता आफ्टरनून सेशनकडे येत चाललो आहेत आणि दुपारच्या सत्रामध्ये आणखी चांगलं क्रिकेट प्रेक्षकांना इथे बघायला मिळेल यात तीळ मात्र शंका नाही. सलामीची जोडी मैदानामध्ये एंटर झाले. विजय आणि त्याच्या सोबतीला विनय. षटक क्रमांक पहिलं आकाश पाटील सिनियर बॉलिंग मार्कवर सज्ज होतोय. फर्स्ट बॉल ऑफ द मॅच, पहिला चेंडू या डावामधील टाकण्यासाठी गोलंदाज सज्ज. राईट आर्म ऑफ द विकेट, बॅकफुटला गेले, पंच केलाय, ग्रेट शॉट, प्रॉपर मिडल ऑफ द बॅट, सुरेख फटका, चौकार. ग्रेट शॉट, जागेवरूनच कट केला आणि थोडासा वीट मिळाला आणि बॉलला सर पाठवलं कव्हर पॉइंट सीमारेषेच्या बाहेर जाणारा हा पहिला चौकार आकाश पाटील सिनियरच्या विरोधात विजयचा नेत्रदीपक स्ट्रोक तुम्हाला बघायला मिळाला. सुंदर सुरुवात. बरोबर आपण पाहतोय घड्याळामध्ये आता 12 वाजलेत आणि 12 वाजता पहिला बॉल डिलिव्हर झाला. 15 मिनिटांमध्ये कोणत्याही परिस्थितीमध्ये तुम्हाला 3 ओव्हर्स कंप्लीट कराव्याच लागतील. अथवा एक एक्स्ट्रा फिल्डर अंतिम षटकामध्ये सर्कलमध्ये येतो. यावेळेला बघितलं थोडासा मागे गेला, बॅकफुटला जात असताना फक्त जेंटल पुश केलं त्या ठिकाणी. स्कोर एकच धावेने पुढे जाणार. पाच धावा स्कोर कार्ड वरती तुम्हाला पाहायला मिळाल्यात. आकाश पाटील सिनियर यावेळेला गोलंदाजी करतोय. समोर आता विनय पाटील तुम्हाला पाहायला मिळेल, मॅन इन फॉर्म. मागची ALPL या खेळाडूंना गाजवली याच मैदानावर, परंतु आज त्याच्या गावच्या संघासाठी तो खेळतोय. खूप साऱ्या अपेक्षा त्याच्याकडनं असतील कॅप्टन आहे टीमचा. यावेळेला पुन्हा एकदा आपण पाहतो यॉर्कर लेंथ होता, बचावात्मक स्ट्रोक खेळावं लागले त्या ठिकाणी विनय पाटील आणि स्कोर एका धावेने पुढे जाते स्कोर कार्ड वरती. 6 या आकड्यावर संघाची धावसंख्या. विनय ऑफ द मार्क विथ अ सिंगल. टीमची टोटल 6 वर जाऊन पोहोचते. फर्स्ट ओव्हर ऑफ दिस मॅच, पहिलं षटक या सामन्याचं तुम्ही पाहतायत. मॅच सुरू आहे जय जोटिंग देवरुंगच्या विरोधात विहाना स्पोर्ट पीस या दोन संघांदरम्यान. थर्ड मॅच. यावेळेला लॉफ्टेड ऑफराईडचा फटका, गॅप शोधला, बलवंत त्या ठिकाणी बॉलवर पोहोचतोय. क्लासिकल हा फटका होता, कॉपी बुक स्टाईल. एक्स्ट्रा कव्हर ड्राईव्ह त्या ठिकाणी बघायला मिळाली. हवेतून खेळण्याचा प्रयत्न केला आणि 2 धावा विजयला त्या ठिकाणी मिळाल्यात. ग्रामीण टेनिस क्रिकेट या वाहिनीवरून तुम्ही स्पर्धा पाहतात. अतिशय नीट अँड क्लीन लाईव्ह टेलिकास्ट ग्रामीण टेनिस क्रिकेट या वाहिनीचं तुम्हाला बघायला मिळालं. 2 धावांनी स्कोर पुढे जाताना 8 वर जी सुरुवात फलंदाजांना मिळणं गरजेची होती, ती सुरुवात यावेळेला विजय मिळून देत असताना आपल्या संघाला वैयक्तिक 7 वर बॅटिंग करतोय.
पुन्हा पुढे आलाय. प्रत्येकी बॉल आपण पाहतोय की पुढे येऊन खेळण्याचा प्रयत्न करतोय. कुठेतरी गोलंदाजाची दिशा आणि लाईन भरकवण्याचा प्रयत्न यावेळेला आपण बघितलेला आहे. आकाश सिनियर कडे देखील चांगला अनुभव आहे आणि घरचं मैदान आहे. याच मैदानावर तो सराव करत असतो सातत्यानं. त्याच्यामुळे होम ॲडव्हान्टेज खडानकडा या मैदानाचा त्याला ठाऊक आहे. हा चेडू फुल टॉस होता. दिशा देण्याचा प्रयत्न. बॉल हवेत आहे. लीडिंग एज अँड सॉफ्ट डिस्मिसल. फर्स्ट विकेट गॉन. पहिला धक्का लागतोय पीसे संघाला. खेळाडू बाद. परंतु यावेळेला या खरा बॉलवर या ठिकाणी विकेट मिळाली. क्रिकेटमध्ये असं होत असतं ना की यॉर्कर लेंथवर कधी कधी आपण हेलिकॉप्टरचे षटकार पाहतो आणि फुलटॉस बॉलवर आपण कधी कधी विकेट पाहतो आणि तेच दृश्य तुम्हाला बघायला मिळालं. फुलटॉस होता. वळवण्याचा प्रयत्न होता. बॅटची वरची कडा घेतली. विकेट किपर डाऊन दी बॉल आला आणि त्यानं झेल पकडला आणि फार मोठी सफलता या ठिकाणी आकाश सिनियरला मिळाली. एंड ऑफ दी फर्स्ट ओव्हर. टीमची टोटल तुम्ही पाहता स्कोर कार्ड वरती 9 धावा. 9 फॉर द लॉस ऑफ 1 इम्पॉर्टंट विकेट आफ्टर लुझिंग अ टॉस. बॅटिंग फर्स्ट इयर विहाना स्पोर्ट पीसे. नाणेफेकी गमावल्यानंतर प्रथमतः बॅटिंग करत असताना विहाना स्पोर्ट पीसे संघ तुम्ही पाहतायत 9 धावा स्कोरबोर्ड वरती लागल्या. एका गड्याच्या बदल्यामध्ये यावेळेला पुन्हा आपण पाहतोय सेकंड ओव्हरला सुरुवात आणि फलंदाज या ठिकाणी बाद झालेला आहे. क्या बात आहे बघा. अंपायर्सला तिथे जरूर कळालं नव्हतं. अल्ट्रा एजचा साऊंड ऐकायला मिळाला नव्हता परंतु स्वतः विजयनं सांगितलं की मी बाद आहे. ही खेळाडू वृत्ती असणं प्रत्येकाच्या अंगी असणं गरजेचे आहे आणि विजय तसाही एक सिनियर खेळाडू आहे आणि त्याला ठाऊक आहे की जरूर स्पोर्ट्समॅन स्पिरिट जपणं किती महत्त्वाचं आहे. की कसं आहे ना की खोटं बोलून जिंकण्यापेक्षा खरं बोलून 1000 वेळा हारलेलं बरं. परंतु आपला जो चारित्र्य त्याच्यावरती डाग लागता कामा नये. अनेक वर्ष क्रिकेटचा देव सचिन तेंडुलकर सर यांना तुम्ही बघितलं असेल. बऱ्याचदा तर पंचांनी खोटं आऊट दिलं तरीही त्यांना एकही शब्द न बोलता मान खाली घालून तो सरळ डगआउटमध्ये जायचा. पंचांची रिस्पेक्ट करायचा. त्याविषयी बोलू आपण. यावेळेला हा चेंडू आपण पाहतो ड्राईव्ह करण्यात आला. ऑन ड्राईव्हचा फटका व्ही मध्ये एक्झिक्युशन पाहायला मिळालं. सेकंडचा कॉल आणि 2 धावा जोडल्या जाणार. स्कोर 2 धावांनी पुढे जाते. स्कोरबोर्ड वरती तुम्ही धावा पाहताय 11 धावा. षटक क्रमांक दुसरं यावेळेला सुरू आहे. 12 वाजता बरोबर पहिला बॉल पडला आणि आतापर्यंत पाहतोय ते अगदीच चांगल्या ओव्हर रेट मेंटेन ठेवला जाते प्रत्येकी गोलंदाजाकडनं. ललेश गोलंदाजी करण्यासाठी आला सेकंड ओव्हर मध्ये. समोर सुदेश असेल. थोडीशी जागा बनवून खेळण्याचा प्रयत्न होता सुदेशचा. 1 धाव या ठिकाणी मिळाली आणि स्कोर आता एकेका धावेनं पुढे नेण्याचा प्रयत्न दोघे बॅटर करतायत. स्कोरबोर्ड वरती धावा आहेत 12 धावा. फर्स्ट बॉल वरती ललेशला विकेट मिळाली आणि त्याच्यानंतर तुम्ही पाहतायत आता ललेशच्या विरोधात स्कोर बनवत असताना बॅटर्स थोडेसे स्ट्रगल करताना दिसलेत. जोटिंग देवरुंग नेहमीच या विभागामध्ये त्यांचा दरारा आपल्याला बघायला मिळाला परंतु ह्या सत्रामध्ये तो खेळ त्यांनी दाखवला नाही. पूल करण्याचा प्रयत्न होता केला देखील परंतु हवेमधून खेळण्याचा प्रयत्न तिथे फसला आणि 1 धाव जोडली जाणार. ओव्हर थ्रो झाला. सेकंडचा कॉल येतोय परंतु इथे बॅकअपला फिल्डर 1च धाव इथे मिळेल आणि स्कोर 1 धावेने पुढे जाताना स्कोरबोर्ड वरती तुम्ही पाहतायत 13 धावा. नुकतीच जय जोटिंग देवरुंगची एक फार मोठी स्पर्धा तुम्हाला ह्याच मैदानावर बघायला मिळाली. लक्ष्य 77-21 चषक 2025 ती स्पर्धा होती. श्यामशेठ दळवी यांचं आयोजन आणि आज त्यांचा संघ मैदानामध्ये खेळतोय. यावेळेला पिकअप शॉट ऑन साइडला स्क्वेअर ऑफ दी विकेट. फिल्डर बॉल पर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करत होते. थोडेसे मागे राहिले. दुसऱ्या धावेचा प्रयत्न तेथे झाला आणि 2 रन्स सहजगत्या सुदेश पूर्ण करताना या 2 धावांनी स्कोर पुढे गेला. स्कोर कार्ड वरती 15 धावा. पहिल्या षटकामध्ये 9 धावा आल्या. स्टार्ट चांगला मिळवला आकाश त्याला विकेट मिळाली. विनय पाटील बाद झाला आणि तिथून थोडासा अडचणीमध्ये आता तुम्ही पाहतायत पीसे संघ.
स्विंग अँड मिस, फाईन बॉल, चांगला बॉल होता, लेंथ चांगली पाहायला मिळाली, पडल्यानंतर अतिरिक्त बाउन्स मिळाला, डॉट चेंडू आणि याचबरोबर षटक क्रमांक दुसरे यावेळेला समाप्त. एंड ऑफ द सेकंड ओव्हर. टीमची टोटल तुम्ही पाहताय स्कोरबोर्ड वरती 15 धावा, 15ला 2 अशी स्थिती तुम्ही पाहतायत विहाना स्पोर्ट पीसी संघाची. ड्रिंक्स इंटरवल मैदानामध्ये असेल 2 षटकांच्या समाप्तीनंतर. आपण पाहतोय की स्ट्रॅटेजी आता इथून आखली जाणार. पाणी घेऊन जातात मैदानाच्या आतमध्ये आणि पाण्याच्या सोबतीला मेसेज सुद्धा असेल. दरम्यान शुभेच्छा आलेल्या त्या ठिकाणी धनेश 11 कुकसेचे एक उत्कृष्ट क्रिकेटर पंकज पाटील यांनी या स्पर्धेसाठी खास शुभेच्छा दिलेल्या आहेत. पंकज पाटील आपलं आम्ही स्वागत करतो या स्पर्धेमध्ये आणि उत्तम शेठ पाटील आणि त्यांच्या बरोबर या संपूर्ण स्पर्धेला त्यांच्या शुभेच्छा आम्ही पोहोचवतोय. थँक्यू सो मच पंकज. षटक क्रमांक 30 गोलंदाजी करतोय अभय बॉलिंग मार्कवर. पहिलाच बॉलवर 2 रन्स त्या ठिकाणी कंप्लीट करण्यात आल्या. पियुषच्या बॅटमधून या 2 रन्स तुम्हाला पाहायला मिळाल्या, परंतु इथून आता धावांचा वेग वाढवावा लागेल. चांगले रन्स तुम्हाला इथे उभे करण्यासाठी हे षटक अत्यंत महत्त्वाचं असेल. या ओव्हरमध्ये तुम्हाला जास्तीत जास्त रन्स बनवणं गरजेचे आहेत. लेफ्टी बॉलर आहे समोर अभय, यावेळेला सोडून दिले. आपण बघितलं की विकेटच्या बाहेर बॉल पिच झाला आणि पंचांचा नो बॉलचा इशारा येतोय. एक्स्ट्रा धाव त्या ठिकाणी मिळेल आणि स्कोर एका धाव्याने पुढे जाताना स्कोर कार्ड वरती 18 धावा तुम्ही पाहताय आणि यापुढचा बॉल आता फ्री हिट असणार आहे. पुन्हा बॅटरकडे सुवर्ण संधी आहे. फ्री हिटचा बॉल सामना करतोय पियुष. स्विंग अँड मिस, फाईन बॉल, पडल्यानंतर थोडासा वळण घेणारा बाहेरच्या दिशेने मूव्ह होणारा चेंडू तुम्हाला बघायला मिळाला. चांगला कटर अभयचा, डॉट बॉल. पहिला चेंडू थोडासा दिशाहीन होता, परंतु यावेळेला पुन्हा दिशेवरती चांगलं नियंत्रण तुम्हाला बघायला मिळालं आणि अखेर फ्री हिट बॉल होता तो डॉट या ठिकाणी पाहायला मिळाला अभयच्या माध्यमातून. यावेळेला लॉफ्टेड ड्राइव्ह, चांगला फटका, क्रॅकिंग स्ट्रोक, बॉल नाही थांबणार. बंदुकीच्या गोळीप्रमाणे बॉल वेगाने निघून गेला, सरळ सीमारेषेला धडकला. हा चौकार. क्लासिकल ऑफ ड्राईव्ह त्या ठिकाणी आपण बघितले आणि बॉल सरळ निघून गेला बाउंड्री लाईनच्या पलीकडे. चौकार पियुष पाटीलच्या बॅटमधून तो चौकार पाहायला मिळाला. इथे जागा मिळाली आहे. रूम बनवत असताना स्ट्रोकला मॅन्युफॅक्चर केलं, आणखी एक बॉल पाठवला एक्स्ट्रा कव्हरच्या बाहेर. बॅक टू बॅक दुसरा चौकार. तर चौकार आणि आता दबाव पूर्णपणे कमी होतोय विहाना स्पोर्ट पीसी संघावरचा. चांगली बॅटिंग सुरू आहे मैदानाच्या आतमध्ये. धावा झाल्या धावफलकावरती 26. यानंतर आई एकविरा सावध आणि त्यांच्या विरोधात जय बजरंग लोनाड असा सामना तुम्हाला पाहायला मिळेल. दोन्ही कॅप्टनला विनंती करतोय की आपण टॉस करण्यासाठी सज्ज राहायचं आहे. पहिलं सत्र जसं संपणार आपण नाणेफेकीचा कौल करणार आहोत. आज एकूण 10 टीम ऍक्शन मध्ये तुम्ही बघणार आहात. ओव्हरऑल 30 संघांना असोसिएशनच्या या स्पर्धेमध्ये प्रवेश देण्यात आलेला आहे आणि आज पहिल्या दिवसामध्ये 10 टीम्स. जय बजरंग लोनाडच्या विरोधात मॅच तुम्ही पाहणार आहात. एकविरा
सावध यावेळेला पुन्हा एकदा शफल होऊन खेळण्याचा प्रयत्न होता. डेरेकेटचा प्रयत्न. आता पंचांच्या निर्णयाची आपण वाट पाहतोय. पंच सहमत नाहीयेत, परंतु पंचांनी तिसऱ्या पंचांची मागणी केलेली आहे त्या ठिकाणी. 2 धावा तर पळून पूर्ण केल्यात, परंतु पहिल्या धावेसाठी तिसऱ्या पंचांची मागणी करण्यात आलेली आहे. अंपायरनं खरं तर टीव्ही अंपायरची मागणी या ठिकाणी केलेली आहे आणि तसंही आपण दोन्ही संघांसाठी एक एक रिव्ह्यू आपण या ठिकाणी दिलेला आहे, जो बीम नो बॉल साठी तुम्ही घेऊ शकता. बघूया आता टीव्ही अंपायर आपल्यासोबत जोडले जाणार. अल्ट्रा स्लो मोशन मध्ये यावेळेला दाखवलं जाते. ग्रामीण टेनिस क्रिकेट या वाहिनीनं कमाल केली आहे. फार कमी दिवसांमध्ये तेजस भोईर आणि त्याच्या टीमनं उंच भरारी घेतली. हे पाहू शकता अल्ट्रा स्लो मोशन मध्ये तुमच्या समोर या ठिकाणी दाखवलं जात आहे. फर्स्ट रन कंप्लीट करत असताना डायरेक्ट हिट लगावला होता विकेट कीपर बलवंतनं, परंतु बॅटर पोहोचला आहे की सेफ आहे ते तुम्हाला पाहायला मिळेल. टेक्नॉलॉजी आता टेनिस बॉल क्रिकेट मध्ये वाढत चाललेली आहे. फलंदाज बाद आहे आणि अखेर या ठिकाणी धावबादच्या स्वरूपामध्ये धक्का लागला विहाना स्पोर्ट पीसेला. म्हणजेच काय तर इथे एकही धाव मिळणार नाही. खेळाडू धावबादच्या स्वरूपामध्ये बाद. धावा धावफलकावरती स्थिर 26. सना 3 खेळाडू यावेळेला बाद झालेले आहेत. 26 फॉर द लॉस ऑफ 3 इम्पॉर्टंट विकेट. न्यू मॅन नवीन बॅटर. नेक्स्ट मॅच जय बजरंग लोनाड आणि त्यांच्या विरोधात तुम्ही पाहणार आहात आई एकविरा सावत. आई एकविरा सावतचा कॅप्टन या ठिकाणी उपस्थित आहे. जय बजरंग लोनाड कॅप्टनला मी विनंती करतोय की आपण टॉस करण्यासाठी यावं. अभय पुन्हा एकदा राऊंड द विकेट. हो, यावेळेला पुढे येऊन स्वीप करण्याचा प्रयत्न होता. फ्रंट फुटला येऊन स्वीप करण्याचा प्रयत्न होता. हा चेंडू देखील डॉट आला. न्यू बॅटर तुम्ही मैदानामध्ये पाहतात मानव 5व्या क्रमांकावर फलंदाजी करण्यासाठी आला आणि याचबरोबर षटक क्रमांक 3 समाप्त. 3 षटकांच्या समाप्तीनंतर धावा आहेत धावफलकावरती 26 धावा. 11 धावा अभयनं कर्ज केला. 2 चौकार त्याच्या ओव्हरमध्ये जरूर आले, परंतु 11 रन कन्सीड करताना दिसला आणि धावबादच्या स्वरूपामध्ये एक विकेट सुद्धा या षटकामध्ये मिळाली जय जोटिंग देवरुंगला. आणि अखेर 26 धावा 3 षटकांच्या अखेरीस शेवटचा षटक आहे आणि तुम्ही पाहता वेळ आतापर्यंत घेतली 12ला मॅच सुरू झाली आणि आता 12:15 झालेले आहेत. बघा किती परफेक्ट ओव्हर टाकलेले आहेत आणि त्याच्यामध्ये एक रिव्ह्यू सुद्धा होता. व्हेरी गुड बॉयज. अशीच गोलंदाजी प्रत्येकी संघानं करणं गरजेचे. 15 मिनिटं घेतलेत फक्त जय जोटिंग देवरुंगनं आणि त्याच्यामध्ये आपण एक रिव्ह्यू सुद्धा बघितला. म्हणजेच 13 मिनिटांमध्येच 3 ओव्हर कंप्लीट केलेत. सुपर. बलवंत अंतिम षटकामध्ये गोलंदाजी करण्यासाठी स्वतः कॅप्टन. सामना करेल बॅटर पियुष. बलवंतचा पहिलाच बॉल यावेळेला आपण पाहतो ऑप्शनच्या बाहेरचा बॉल ऑफ ड्राईव्ह करत असताना मिड ऑफला बीट केला. क्षेत्रक्षण थोडंसं चुकीचं पाहायला मिळालं आणि इथे पहा मानवनं दुसऱ्या धावेचा प्रयत्न केला आणि खेळाडू आता धावबादच्या स्वरूपामध्ये आणखी एक बाद होतोय. पियुषला मैदान सोडावं लागेल. या आपण व्यासपीठावरती तुमचा मी स्पर्धेच्या वतीने सहर्ष स्वागत करतो आणि उत्कृष्ट ते क्रिकेटपटू सुद्धा आहेत. आपलं या स्पर्धेच्या वतीने आम्ही सहर्ष स्वागत करतोय. वेलकम. साहिल पाटील न्यू बॅटर मैदानामध्ये एंटर होतो. 6व्या क्रमांकाचा खेळाडू या ठिकाणी तुम्ही पाहतात. धावबादच्या स्वरूपामध्ये विकेट मिळाली. बलवंतनं अंतिम षटक सुरू केलं. ॲज अ लेफ्टी बॅटर म्हणून बलवंतनं फार नाव कमावलेलं आहे, परंतु आज गोलंदाजाची भूमिका तो बजावतोय. स्वतः कॅप्टन आहे, जबाबदारी त्यानं स्वीकारली आहे. याचं कारण आज पाहतोय की संघामध्ये आकाश ज्युनियर दिसत नाहीये, जो एक चांगला लेफ्ट आर्मर आहे. यावेळेला स्विंग केलं ऑन साइडला.
जबरदस्त प्रहार आणि बॉल सरळ मिड विकेट बाउंड्री लाईनच्या पलीकडे येतोय दमदार दर्जेदार चौकार. दोघेही चांगले स्ट्रोक प्लेयर आहेत, परंतु लेट ऑर्डर मध्ये त्यांना बॅटिंग मिळाली आहे. फुल टॉस बॉल जागा बनवली आहे. शॉट ऑफ द आफ्टरनून सो फार. बॉल सरळ एक्सा कव्हर सीमारेषेच्या बाहेर. साहिल पाटील ब्रँड आहे पिसेचा आणि तो या ठिकाणी दाखवतोय त्याच्या बॅट मधून हा षटकार. जबरदस्त प्रहार केला. फुल टॉस बॉल आणि काय फटका. भलेही फुल टॉस होता परंतु इनसाइड आउट. जागा बनवली, थोडासा पुढे आला आणि बॉल सरळ एक्सा कव्हरला फेकून दिला. हा ब्रँडेड षटकार. उल्लेख आपण टोच केला ना की मानव असेल साहिल असेल दोघेही स्ट्रोक प्लेयर आहेत, चांगले स्ट्रोक प्लेयर आहेत. आणि या सिक्सरच्या मदतीने तुम्ही पाहताय संघाची धावसंख्या जाऊन पोहोचली आहे 37 आकड्यावरती. 37 रन्स. डावाला चांगला आकार. कॅप्टन स्वतः बलवान गोलंदाजी करण्यासाठी आला. फॉर द लॉस ऑफ 4 विकेट. लास्ट ओव्हर शेवटचं षटक. येथे बलवंत गोलंदाजी करण्यासाठी येणं कितपत योग्य होतं आता जरूर प्रश्न निर्माण झाला असेल, कारण आकाश आहे टीम मध्ये. एक वेळ मला वाटलं होतं की आकाश नाही संघामध्ये, परंतु यावेळेला बॅक केलेला आहे. बघा आता बलवंत सांगतोय कॉमेंटेटरला की बंद कर तरी बकवास. बॉल डॉट त्याच्या माध्यमातून पाहायला मिळाला. पलटवार साहिल पाटीलच्या विरोधात. हो यावेळेला स्विंग केला ऑन साइडला. बॉल हवेत फिल्डरच्या डोक्यावरनं बॉल सरळ निघून जातोय लॉंग ऑनच्या बाहेर. षटकार. ग्रेट टायमिंग, ग्रेट शॉट. एक वेळ बॉल बाउंड्री लाईनच्या आतमध्ये झेल होणार असं वाटलं, परंतु त्या ठिकाणी फिल्डरनं प्रयत्न चांगले केले. हाय जम्प घेत असताना झेल पकडण्याचा प्रयत्न केला, परंतु बॉल त्याच्या हातांना स्पर्श करून सरळ सीमारेषेच्या बाहेर गेला. साहिल पाटीलच्या बॅटमधून आणखी एक षटकार. 43 स्कोर कार्ड वरती. आता धावांचा डोंगर उभा केला जातोय. चांगल्या रन्स पुन्हा पुढे आल्या, फोर्स केल्या समोरच्या दिशेने. ओव्हर द बॉलर एट लॉंग ऑफला फिल्डर उपस्थित आहेत. सेकंडचा कॉल. दुसऱ्या धावेचा प्रयत्न आणि या ठिकाणी 2 धावा देखील पूर्ण झाल्या. आणि या 2 धावांच्या मदतीने स्कोर तुम्ही पाहतात स्कोर कार्ड वरती 45 धावा आणि 46 धावांचं लक्ष आता सेट करण्यात आलं जय जोटिंग देवरुंग संघासमोर. शेवटच्या ओव्हरमध्ये धावा आल्या बलवंतच्या विरुद्ध तब्बल 19. त्याच्यामध्ये 2 सिक्सर 1 चौकार तुम्हाला बघायला मिळाला. गडी त्याला मिळाला नाही आणि अखेर 45 धावा स्कोरबोर्ड वरती लागल्या. 46 लक्ष आता इथून पार करावं लागेल. पुढील सामन्याचा टॉस यावेळेला केला जाणार आहे आणि हा टॉस करण्यासाठी दोन्ही कॅप्टन जय बजरंग लोनाड आणि आई एकवीरा सावत आपण टॉस बॉक्स मध्ये यायचं आहे. सावतचा कॅप्टन या ठिकाणी, लोनाडचाही कॅप्टन या ठिकाणी आलेला आहे. बघा 4 ओव्हरसाठी किती वेळ घेतला. बरोबर 21 मिनिटांचा वेळ घेतला 4 षटकांसाठी आणि त्याच्यामध्ये विकेट्स होत्या, एक रिव्ह्यू होता, चांगला ओव्हर रेट पाहायला मिळाला. टॉस करण्यासाठी मी या ठिकाणी विनंती करेन उपस्थित आमच्या पाहुण्यांमध्ये भगवान पाटील यांच्या शुभाचे आपण टॉस करतोय. आणि त्यांच्या सोबतीला सुरेश मेहर सुद्धा असेल. स्वर्गीय मकरंद स्मृती चषक 2025 हे आयोजन, ही स्पर्धा तुम्ही पाहताय. दोन्ही कॅप्टन आपल्यासोबत जोडले गेलेत. टॉस आपण करतोय आणि मान्यवरांना नक्की आपण इन्व्हाइट करूया. यांच्या शुभाचे हा टॉस होणार आहे. दोन्ही कॅप्टनला प्रथमतः आपण टॉसची माहिती देत आहोत. एका बाजूला असेल स्वर्गीय मकरंद स्पोर्ट्स आणि दुसऱ्या बाजूला असेल स्वर्गीय मकरंद स्मृती. मकरंद स्पोर्ट्स किंवा मकरंद स्मृती असा कॉल करायचा. कॉलिंग असेल सावतचा कॅप्टन कॉल करतोय. मकरंद स्पोर्ट्स असं कॉल होतं आणि मकरंद स्पोर्ट्स आलेला आहे. म्हणजे टॉस आई एकवीरा सावतनं जिंकला. मी पाहुण्यांना पुन्हा विनंती करतोय की मंचावरती आपण विराजमान व्हावं.
दोन्ही संघांना शुभेच्छा दिल्या जातात. चला बॅटर्स मैदानामध्ये पाठवा. टॉस तुम्ही जिंकलेला आहे. 4 ओव्हर्समध्ये काय निर्णय घ्याल? क्षेत्ररक्षण. सकाळपासून तू मॅचेस बघितल्या. पहिल्यांदा बॅटिंग करणारे संघ थोडेसे स्ट्रगल करतात. तू फिल्डिंग करणार आहेस. किती धावांपर्यंत थांबवशील प्रतिस्पर्धी संघाला? 40च्या आतमध्ये. कोणत्या गोलंदाजाकडनं तुला जास्त अपेक्षा असेल की तो कमीत कमी रन्स खर्च करणार, विकेट्स मिळवणार? किरण पाटील. शुभेच्छा असतील तुला आणि तुझ्या संघाला. टॉस तुम्ही गमावलेला आहे. बॅटिंग आली तुमच्या वाट्याला. भरोशाचे फलंदाज सलामीला येऊन कोण चांगली स्टार्ट देणार? अक्षय आणि आदित्य. किती टार्गेट देण्याचा प्रयत्न करशील सावधच्या विरुद्ध? तरी 45-50. जय बजरंग, लोणार संघाचा खेळ ह्या पर्वामध्ये कसा राहिलेला आहे आतापर्यंत? चांगला राहिले. कॅप्टन खुश आहेस? हो. नक्की याही स्पर्धेसाठी तुला शुभेच्छा देतोय. टॉस या ठिकाणी संपन्न झाला आणि टॉस जिंकून आई एकविरा सावध संघानं प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतलेला आहे. जय बजरंग लोणार संघाला फलंदाजीसाठी आमंत्रित केलेला आहे. पुन्हा आपण कॉमेंट्री बॉक्समध्ये वळणार आहोत. त्या ठिकाणी तुमच्यासोबत जोडले जातील व्हॉइस ऑफ पीटीसी मिस्टर योगेश पाटील सर. थँक्यू सो मच. हॅलो. चला पीसी संघ तुम्हाला लगेच फिल्डिंग लावायची आहे. खेळायला सुरुवात करा. सलामीची जोडी आपल्याला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळत आहे. बलवंत दलवी आणि त्याच्या सोबतीला पाहू शकाल हरेश पाटील आपण पाहतोय. पहिल्या इनिंगमध्ये 4 गडी बाद 45 धावा जोडल्या गावदेवी विहाना स्पोर्ट पीसी संघाने. आणि या सर्वाधिक धावा जर आपण पाहिल्या तर 12 धावा एक्झॅक्टली पियुषच्या बॅटमधून पाहिल्या आपण. आणि शेवटच्या क्षणाला आपण जर पाहिलं तर साहिलनं चांगली बॅटिंग केली. 2 सिक्सर आणि 1 चौकारच्या बॅटमधून पाहिल्या. 18 धावा त्यांनी योगदान दिलं. नाबाद तो शेवटच्या क्षणाला राहिला. पहिल्या षटकाला सुरुवात करतोय मिस्टर विनय पाटील. 46 धावाचा लक्ष्याचा पाठलाग करण्यासाठी या ठिकाणी आपल्याला जय झोटिंग देवरुख संघ मात्र सज्ज झालेला आहे. पंच सुद्धा आमचे सज्ज झालेले आहेत. लेफ्ट अँड राईट कॉम्बिनेशन. विनय पाटील पहिल्या चेंडूवरती बॅटची कडा लागली गेली परंतु सेफ लँडिंग झालेला आहे. डायरेक्ट हिटची आवश्यकता होती परंतु कुठल्या प्रमाणे त्या ठिकाणी चेंडूला फेकी केली नाही आणि पहिल्या चेंडूवरती मात्र या ठिकाणी सिंगल धाव पूर्ण केली. आणि या ठिकाणी गावदेवी विहाना स्पोर्ट संघाला 3 धावांची पेनल्टी इथे मात्र आकारली जात आहे कारण त्यांचा 12 खेळाडू आमच्या कॉम्बॉक्समध्ये नाहीये. जसा पहिल्या षटकाचा खेळ संपूर्ण होईल तर आपण 3 धावा ऍड करू देवरुख संघाच्या इनिंगमध्ये. कारण प्रत्येक स्पर्धेमध्ये सर्वांसाठी समान नियम आहेत आणि कुठल्याही संघाची कुठल्याही स्पर्धेमध्ये हायगाई केली जाणार नाहीये. रेवरचा फटका खेळण्याचा प्रयत्न झाला परंतु मिस टायमिंग. शॉर्ट पॉइंटला फिल्डर सज्ज आहेत. झेल जरूर पकडलाय परंतु बॅटिंग करणाऱ्या संघाने या ठिकाणी बीमरसाठी DRS ची मागणी आमच्याकडे केलेली आहे. कारण प्रत्येक संघाचा आपण जर विचार केला तर पर इनिंग 1 रिव्ह्यू ओनली बीमरसाठी. जर तुमचा हा रिव्ह्यू सक्सेसफुल झाला तर तुम्ही पुन्हा त्याची डिमांड करू शकता परंतु जर अनसक्सेसफुल झाला तर मात्र तुम्ही DRS ची मागणी मात्र करू शकणार नाहीये. सॉफ्ट सिग्नल पर्यंत द्यायचा आहे पंच दैवत वेलेकर सर. परंतु पंचांचा सॉफ्ट सिग्नल काय आहे? नॉट आउट आहे. येस ओके. आय थिंक बीमर आहे की नॉन बीमर आहे. अंपायरचा निर्णय
बाद आहे फलंदाज, परंतु तिसऱ्या पंचांचा निर्णय अजूनही मात्र येणं बाकी आहे, कारण बॅटिंग करणाऱ्या संघाने या ठिकाणी DRH ची मात्र या ठिकाणी मागणी केलेली आहे. तिसऱ्या पंचाचा निर्णय आलेला आहे. हा चेंडू बीमर आहे, नो बॉल आहे. म्हणजे हरेश पाटील असेल नाबाद आणि संघाची धावसंख्या आपण जर पाहिली तर या ठिकाणी बिनगडी बाद 3 आणि पुढील चेंडू असेल फिरीट. रिव्ह सक्सेसफुल, म्हणजे पाहू शकाल या ठिकाणी पुन्हा इथे संधी असेल बॅटिंग करणाऱ्या संघाला की तुम्ही पुन्हा रिव्हची डिमांड करू शकता, परंतु फिरीट चेंडूवरती एखादा मोठा फटका येईल का? नाहीये. चांगला चेंडूची लेन पडल्यानंतर थोडासा उचली घेणारा चेंडू पाहिला आपण, अगदी नाकांच्या जवळून चेंडू मात्र या ठिकाणी विकेट किपरच्या हातामध्ये विसावला. चांगली गोलंदाजी पाहतो विनय पाटीलकडून. जरूर एक चेंडू त्याच्या अकाउंटमध्ये बीमर पाहिला, परंतु जेव्हा जेव्हा त्यांनी लेंथवरती गोलंदाजी करण्याचा प्रयत्न केला त्यावेळी मात्र चांगली लाईन त्यांनी मेंटेन केली आणि पाऊल पर्यंत खेळ सध्या सुरू आहे. ते मात्र वेगामध्ये बदल केला. ह्या गोष्टी जर तुमच्याकडे असतील आणि प्रत्येक चेंडूवर तुमच्याकडे वेगवेगळ्या शिलीने टाकण्याची ताकद असेल तर तुम्ही कितीही मोठ्या फलंदाजाला शांत ठेवू शकता. आणि हे दृश्य पहा आमच्या व्यासपीठावरील भरपूर संख्येने मान्यवर सध्या या स्पर्धेचं आणि सामन्याचा आनंद लुटवत आहे. सर्वांचा आपण करूया सहर्ष स्वागत. 46 धाबांचा पाठलाग करण्याचा प्रयत्न करतात. फटका चांगला पाहायला बोलतो मिडॉनच्या अगदी डोक्यावर चेंडू चाललाय लॉंग ऑन बाउंड्री लाईनच्या बाहेर. 4 धाबांसाठी चौकार. मात्र चेंडू निघून गेला. 4 धाबा देऊन गेला. पुन्हा लो फुलटा चेंडू पुन्हा मात्र त्याच दिशेने आपण पाहतो या ठिकाणी चेंडू त्याला अगदी वाईडिश मिडॉनच्या क्षेत्रामध्ये फिल्डर तिथे उपस्थित आहेत. एक धाव जरूर तिथे मात्र कंप्लीट झाली. धावसंख्यामध्ये आपण लक्ष वेधले तर बिनगडी बाद 8 धाबा पाहायला मिळतात. येणारे 19 चेंडू अजूनही शिल्लक आहेत आणि 38 धाबांची अजून मात्र आवश्यकता आहे, परंतु पहिल्या ओव्हरनंतर आपण पॅनल्टीच्या धाबा सुद्धा ऍड करणार आहे, ज्या पीसी संघाला आपण या ठिकाणी घोषित केल्या, कारण त्यांचा 12 खेळाडू आमच्या कॉमेंट्री बॉक्स मध्ये उपस्थित नाहीये. फुलटॉस स्लॉग स्वीप हवेत केला. डीप प्रोटेक्शन फिल्डर सज्ज आहेत, पकडला जाईल. आणि आता मात्र हरेश पाटीलला एक्झॅक्टली मैदान सोडावा लागेल, कारण पहिला धक्का लागला टीम जे झोटिंग देवरुंग संघाला. पहिल्या षटकाचा खेळ मात्र या ठिकाणी संपन्न झालेला आहे. गोलंदाज विनय पाटीलने 8 धाबा खर्च केला, 1 गडी बाद केला, प्लस पॅनल्टीच्या 3 धाबा, म्हणजे पहिल्या ओव्हरच्या समाप्तीनंतर 11 धाबा धाव फलकावरती आपल्याला पाहायला मिळतात. हा रिप्ले पहा. फुलटॉस चेंडू जरूर होता, परंतु कुठेतरी इलिव्हेशन मात्र परफेक्टली जुळालं नाहीये आणि या मिड विकेटला मात्र अतिशय चांगल्या प्रमाणात तो झेल तिथे मात्र आपण या ठिकाणी पाहिलं. ताकदीचा मात्र कुठेतरी थोडासा वापर कमी केला, इलिव्हेशन थोडा मात्र कमी जुळालं आणि त्या अनुषंगाने मात्र या ठिकाणी हरेश पाटीलच्या खिलीवरती अंत लावला गेला. फक्त एकाच धावेत त्यांनी आपल्या संघाला योगदान दिलं. न्यू मॅन मिस्टर आकाश पाटील आलाय सिनियर. आज आकाश पाटील ज्युनियर सुद्धा इन ऍक्शन मध्ये आहे. काल जरूर त्यांच्या अनुपस्थितीमध्ये त्याची उणीव भासली देवरुंग संघाला, कारण कालच्या दिवसामध्ये सुद्धा मात्र देवरुंग संघाने चांगला खेळ सादर केला होता सिरगणे चषकामध्ये, परंतु कुठेतरी शेवटच्या क्षणाला मात्र त्यांना ती स्पर्धा सोडावी लागली. परंतु आज या स्पर्धेमध्ये पाहूया, कारण आपल्या होम पिचवरती आता मात्र संघ खेळतोय. जे मागची आपण स्पर्धा पाहिली लक्षाबैल ट्रॉफी 2024-25 त्या स्पर्धेमध्ये सुद्धा मात्र अतिशय सुंदर कामगिरी या संघाची आपल्याला पाहायला मिळाली. दोन्ही फॉर्मॅटमध्ये मात्र संघ क्वालिफाय झाला होता आणि या स्पर्धेच्या माध्यमातून पाहूया कशा रीतीने आज आकाश पाटीलचा खेळ पाहायला मिळेल. 11 धाबा धाव फलकामध्ये लागल्या गेल्या. अजूनही मात्र विजयासाठी 35 धाबांची आवश्यकता आहे. 18 चेंडू शिल्लक आहेत. क्रॉस बॉडी फटका खेळण्याचा प्रयत्न बॅटची क्लिक करायला लागली. गेली चेंडू लागली लॉंग लेगच्या दिशेने डीपमध्ये फिल्डर उपस्थित आहे. दोरीचा प्रयत्न झाला. विकेट धोक्यात आकाश पाटीलची होती.
परंतु वेस्टर्नवरती निशाणा साधू शकला नाही. अंडरआर्म फेकी झाली आणि त्याचमुळे मात्र कुठेतरी आकाश पाटील बचावले गेले. जर ही विकेट जर मात्र तुम्ही प्राप्त केली असती तर आय थिंक देवरुख संघ मात्र पूर्णपणे धोक्यात येऊ शकला असता, बॅकफुटवरती येऊ शकता. परंतु या ठिकाणी नशिबाची साथ आकाश पाटीलला लाभली आणि मात्र त्या ठिकाणी सुखरूप दोन्ही फलंदाज आपल्या कॉपिंग पिचमध्ये प्रवेश करताना आपण पाहिले. पुन्हा मात्र चेंडूवरती लक्ष परफेक्टली केंद्रित नाहीये. झेल जरूर पकडलाय परंतु हा क्राऊड झेल आहे हेच पंच सांगत असताना, कारण चेंडू बॅटमध्ये कुठलाही संपर्क नाहीये. विजय पाटीलने जरूर त्या ठिकाणी फॉर्मॅलिटी पूर्ण केली, पंचांकडे लाऊड अपील केली, परंतु पंचांकडे सुद्धा मात्र दांडगा अनुभव आहे आणि तो अनुभव आता मात्र पंचांच्या भूमिकेमध्ये इथे पूर्णपणे झोकत आहेत. आज प्रथमतःच आपण पाहतोय की या विभागामध्ये आपण दैवत वेलेकर सर यांना पाहतोय पंचांच्या भूमिकेमध्ये, एक्झॅक्टली स्क्वेअर लेगच्या भूमिकेमध्ये त्यांना पाहू शकाल. जबरदस्त फटका अगदी खोदून काढलाय, परंतु काऊ कॉर्नरला आहेत विनय पाटील, चूक करणार नाहीये. त्याने पकडला झेल आणि झेल नंतर चेंडूला घेतली कीस. फलंदाज बाद झालाय बलवंत दलवी. थोडीशी बाट जर आपण पाहिली बलवंतची तर थोडीशी हवेमध्ये जास्त फ्लॉ झाली आणि त्याच अनुषंगाने मात्र चेंडूला सुद्धा मात्र जास्त उंची मिळाली. निराश पावलाने मात्र या ठिकाणी माघारी परततोय न्यूमॅन मिस्टर आकाश पाटील ज्युनियर आलाय, किंवा आपण आकाश पाटील लेफ्टी रायटी सुद्धा म्हणू शकतोय, कारण ही दोघांची शैली ती आहे. एक फलंदाज उजव्या हाताचा आहे तर दुसरा फलंदाज डाव्या हाताचा आहे. परंतु सलामीची जोडी जी आपण पाहिली ती स्वस्तात बाद झाली, कारण या सीझनचा विचार करता दोघेही चांगले फॉर्म मध्ये होते, परंतु या स्पर्धेमध्ये जास्त काही चांगलं आपल्या संघासाठी करू शकले नाहीत. कारण बलवंतनं धाबा फक्त जोडल्या 8, हरेश पाटीलने फक्त 1 धाव जोडली आणि आता मात्र आकाश पाटील आणि आकाश पाटील आता सिनियर ज्युनियर ही जोडी आता मात्र आपल्याला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. परंतु मानवनं जबरदस्त मात्र इथे स्पेल सध्या तरी हाताळतोय, चांगली गोलंदाजी सध्या साकारतोय. 3 लिगल चेंडू हाताळले, 2च धाबा खर्च केला, एक मोठी सफलता प्राप्त केली आणि जसा बलवंत बाद झाला मात्र एक नवीन संजीवनी निर्माण झाली, ती म्हणजे पीसी संघाच्या स्काउटमध्ये. थोडंसं स्टेपमध्ये चुकतोय, त्याचवेळी पंचांच्या माध्यमातून डेड बॉलचा इशारा इथे मात्र या ठिकाणी घोषित केलं गेलं. कारण कधी कधी असं होतं की फलंदाज रेडी नसतो शॉट खेळण्यासाठी आणि त्या सुद्धा घटना मात्र गोलंदाजामध्ये आपल्याला कधी कधी पाहायला मिळत असतात. ऑन साईडला पाहिले तर अगदी 4 बाउंड्री रायडर्स आहेत आपल्या संघाची सुरक्षा करण्यासाठी. इथे मात्र कॉटन बॉलची शक्यता आहे. सॉफ्ट डिस्मिसल, सेफ अँड बाय मानव म्हात्रे. बॅक टू बॅक दुसरी सफलता प्राप्त केली. आकाश पाटील ज्युनियर आता मात्र या ठिकाणी बाद होऊन माघारी परततोय. आकाश ज्युनियर अर्थात आपण जर विचार करतो थोडासा डिप्रेशन मध्ये सुद्धा आहे आणि त्याचवेळी मात्र त्याचा परिणाम त्याच्या खेळीवरती आपल्याला पाहायला मिळतोय. जरूर पाहू शकाल या ठिकाणी पहिल्या चेंडूचा तो सामना करत होता आणि पहिल्या चेंडूवरती ऑफस्टीचा चेंडू अगदी ऑनसाईडला खेचून मारण्याचा प्रयत्न केला होता आणि त्याचमुळे मात्र एलिव्हेशन परफेक्ट जुळलं नाहीये आणि गोलंदाज मानव मात्र स्वतः चेंडू खाली पोहोचले आणि सहजसोबत झेल तिथे मात्र त्याने समाप्त केला आणि गोलंदाज मानव मात्र आता मात्र जॉन हॅट्रिक. आतापर्यंत स्पर्धेमध्ये कुठल्याही प्रकारची हॅट्रिक मात्र झाली नाहीये, परंतु गोलंदाज विकेट हॅट्रिक पूर्ण करेल का? न्यूमॅन अभय पाटील आलाय, लेफ्ट आर्म बॅटर 5व्या क्रमांकावरती, युवा आहे, परंतु आकाश पाटीलकडून तो चांगले धडे घेतोय. त्याला तो चांगला डेडिकेशन करत असतो, चांगला मार्गदर्शन त्याला मात्र तो करत असतो. परंतु पहिला चेंडू फुलर लेंथ होती, ऑन साईडला पुन्हा अभय पाटील इथे खेळण्याचा प्रयत्न केला, परंतु चेंडूची लेंथ मात्र त्या ठिकाणी ओळखता आली नाहीये. आणि असं आपल्याला आता दिसून येतो की हा जो 46चा टार्गेट आहे तो मात्र कुठेतरी या देवरुख संघाच्या माध्यमातून मोठं पाहायला मिळतोय, कारण ज्याप्रमाणे सुरुवात व्हायला होती त्याप्रमाणे सुरुवात झाली नाहीये आणि दुसऱ्या ओव्हरमध्ये मात्र विकेट्स मात्र या ठिकाणी बाद झाले. 3 धक्के आतापर्यंत आपण पाहिले, 13 धाबा धावफलकावरती आतापर्यंत पाहिल्या आणि 13 चेंडूमध्ये आता विजयासाठी 33 धाबांची आवश्यकता. हा फटका चांगला आहे, परंतु पुन्हा विनय पाटील चेंडूच्या खाली चूक करणार नाही. त्याने या सामन्यातील दुसरा झेल पकडला आणि तिसरी सफलता मानव मात्रेने कंप्लीट केली. ओव्हर हॅट्रिक इथे मात्र आपल्याला पाहायला मिळाली. फलंदाज बाद होतोय मिश्रा अभय पाटील. तू चल मै आया अशी स्थिती सध्या आता मात्र आपल्याला दुसऱ्या इनिंग मध्ये पाहायला मिळत आहे. 2 फलंदाज एक्झॅक्टली शून्यावरती बाद झाले आणि सर्वच फलंदाज कॅश आउट अर्थात झेलबादच्या स्वरूपात बाद झालेले आहेत. सर्वांनी स्ट्रोक हवेत खेळण्याचा प्रयत्न केला आणि चांगले कॅचिंग सर्वांच्या माध्यमातून पाहायला मिळाली. म्हणजे जेवढे झेल उडाले तेवढे झेल मात्र पिसेकरांनी मात्र त्या ठिकाणी पकडले गेले.
कारण क्रिकेटचा खेळ आपण जर पाहिला तर 3 डिपार्टमेंट असतात मित्रांनो. तुमची फलंदाजी, तुमची गोलंदाजी, तुमचं क्षेत्ररक्षण आणि हा भगवा ध्वज तुम्ही पाहू शकाल. त्या ध्वजावरती आपल्या महाराजांचा मात्र या ठिकाणी चित्र आहे. अगदी डोलाईनं तो मात्र त्या ठिकाणी ताठ मानेने फडकतोय. कारण भगवा रंग म्हटला तर मित्रांनो महाराष्ट्राची आणबाण शान, नसा नसात भगवा आहे. 12 चेंडू शिल्लक आहेत विजयासाठी. अजूनही 33 धाबांची आवश्यकता आहे. ओव्हर क्रमांक 3 आणि तिसऱ्या षटकाला सुरुवात करतोय गोलंदाज पीसी संघाच्या माध्यमातून साहिल. बाराला 33ची आवश्यकता, परंतु या ठिकाणी याच भागातील एक उत्कृष्ट क्रिकेटपटू अजय कदम आणि फ्रॉम लोणार यांचं इथे शुभागमन झालेलं आहे. त्यांना विनंती करतो की आपण या व्यासपीठावरती तुमचं सहर्ष स्वागत आहे स्पर्धेच्या माध्यमातून. 12 मध्ये 33 धाबा इथे रोखायचे आहेत आणि गोलंदाज साहिल आता मात्र या ठिकाणी मार्गस्थ होतोय. हो, रिवर्सचा फटका बाहेर काढला. अनेक आकाश पाटीलकडे आपल्या भात्यामध्ये स्ट्रोक आहेत, परंतु या ठिकाणी या चुकीचा फटका त्याने मात्र इथे सजवला आणि पहिल्या चेंडूवरती मात्र कुठेतरी साहिल त्याला मात्र या ठिकाणी बीट करतोय. आणि या फटक्यासाठी एक्झॅक्टली पाहिलं तर अगदी डीप असता कव्हरला फिल्डर तैनात आहे. कारण पिसेकरांना सुद्धा माहिती की देवरुण संघाचे फलंदाज जास्तीत जास्त रिव्हर्सच्या फटक्यांचा मात्र वापर करतायत. इतर मात्र शेवटच्या षटकाला मात्र कट केला चेंडू चालला अगदी शॉट थर्डबॅनला. सिंगलच धाव तिथे मात्र कंप्लीट केली गेली आणि आकाश पाटीलच्या सुटला आता मात्र ललिश पाटीलला आपण या ठिकाणी पाहत आहोत. पाटीलगिरी तुम्हाला इथे राखायची असेल तर इथून तुम्हाला धाबांचा वेग वाढवावा लागेल. तो वाढवला जाईल का? कारण दोघांकडे ताकद आहे, दोघांकडे क्षमता जरूर आहे, परंतु या ठिकाणी धाबमध्ये आता विजयासाठी 32 धाबांची आवश्यकता. कुठेतरी लक्ष आता मात्र दूर जाताना आपण पाहतोय. फटका पाहू शकाल, सरळ बॅटने लॉफ केला अगदी लॉंग ऑनवरती. आज जास्तीत जास्त चेंडू विनय पाटीलकडे गेले. असं वाटतं की आज घरातून निघताना चेंडूशी हस्तांदोलन करून आला होता की काय विनय पाटील. कारण झेल सुद्धा त्याने चांगल्या प्रमाणे त्या ठिकाणी पकडले. जेव्हा जेव्हा त्याच्याकडे आउटफील्डमधून चेंडू जेव्हा वेगाने जातोय तेव्हा सुद्धा मात्र चांगला फिल्डिंगचा नजराणा तो पेश करतोय. आणि या इनिंगमध्ये मात्र एक मात्र चौकार पाहिला आपण बलवीनच्या माध्यमातून. त्यानंतर कुठल्याही फलंदाजाला सीमारेषा मात्र ओलांडता आली नाहीये. बॅटची मागणी केलेली आहे. बॅट बदलले तर जरूर इथे मात्र नशीब बदलतील का? आज एकूण 10 संघ आपण पाहणार आहोत खेळत असताना. आजच्या दिवसातील हा पहिल्या फेरीतील तिसरा सामना आहे. यानंतर जरूर आपण नाणेफेकी संपन्न केलेली आहे. आई एकविरा सावध विपक्ष जय बजरंग लोणार. एक मोठी लढत जरूर तुम्ही पाहायला विसरू नका. पुन्हा रिव्हर्सचा फटका बाहेर काढला, परंतु चेंडू पडल्यानंतर एक्झॅक्टली खाली राहिलाय. या घटना या खेळपट्टीवरती आपण अनेकदा घडताना पाहिलेल्या आहेत आणि सध्याच्या परिस्थितीला जर आपण पाहिले तर या मैदानावरती अनेक स्पर्धा सुद्धा आपण या ठिकाणी कव्हर होताना पाहिलेल्या आहेत. कारण पाहतो की अनेक क्षेत्रामध्ये आता मात्र खेळाडूंसाठी मैदानं उरलेली नाही आहेत, मैदानं शिल्लक राहिली नाहीत, परंतु हा ऐतिहासिक क्रीडांगण आहे छत्रपती शिवाजी महाराज क्रीडांगण देवरुंग बाबगाव. आणि या मैदानावरती अनेक मोठमोठ्या स्पर्धा आपल्याला पाहायला मिळत असतात. ओ फटका ऑन साईडला टर्न केला, चेंडू चालला लॉंग ऑनला. फिल्डर तिथे तैनात विनय पाटील पहा पुन्हा तिथेच मात्र आपल्याला पाहायला मिळाले. सिंगल डबलला तर काही तुम्ही सिद्ध करू शकणार नाहीये, कारण चेंडू शिल्लक आता मात्र आपल्याला पाहायला मिळतात या ठिकाणी 7 आणि आता मात्र विजयासाठी धाबांची आवश्यकता आहे 30. 7 मध्ये 30. आतापर्यंत 16 धाबा धाफलक्यावरती जोडलेले आहेत देवरुंग संघाने. इथे तुम्हाला हवाई मार्गाने मात्र स्ट्रोक खेळावं लागतील. फटका रिव्हर्सचा खेळण्याचा प्रयत्न होता, परंतु चेंडू लॉंग ऑनला चाललाय. फलंदाज बाद. तिसरा झेल पकडला विनय पाटीलनं आणि या ठिकाणी ललेश पाटीलला आता मात्र मैदान सोडावं लागेल. अद्भुत स्ट्रोक पाहिला आपण या ठिकाणी, कारण एक्झॅक्टली रिव्हर्सच्या माध्यमातून कुठेतरी मिड विकेट स्क्वेअर लेग हा स्ट्रोक जरूर त्याला मात्र कंप्लीट करायचा होता, परंतु चेंडू पाहिला तर अगदी लॉंग ऑनकडे ट्रॅव्हल झाला. कारण टायमिंग प्रॉपर जुळलं नाही, एलिव्हेशन बरोबर झालं नाहीये आणि मात्र कुठेतरी आज देवरुंग संघाच्या खेम्यामध्ये आपण जर पाहिलं तर कुठेतरी त्यांच्या निराशा हाती लागली असावी असंच आपण म्हणू शकतो. कारण 6 मध्ये आता विजयासाठी 30
धाबांची आवश्यकता आहे आणि आता मात्र पूर्णपणे जबाबदारी आता आकाश पाटीलच्या खांद्यावरती असेल. परंतु आकाश पाटील सुद्धा मात्र चाचपडतोय कारण त्याने आतापर्यंत 4 चेंडूचा खेळ इथे सादर केला आणि फक्त 2च धावा त्यांच्या बॅटमधून आपण पाहिलेल्या आहेत. 2 निर्धाव चेंडूचा खेळ त्यांनी तिथे साकारलाय. पूर्णपणे दडपणाच्या खाली फलंदाजी आपल्याला पाहायला मिळाली. 5 विकेट स्वस्तात बाद झाले आणि शेवटच्या ओव्हरमध्ये आता मात्र गोलंदाज या ठिकाणी शुभम सुरुवात करतोय. ही चूक केली होती लक्षाबैल ट्रॉफीमध्ये पीसी संघाने कारण शुभमला शेवटच्या लढतीमध्ये पाहिलं तर 12वाच्या भूमिकेमध्ये बसवलं आणि आविष्कारला इन केलं. परंतु आता ती चूक पिसेकर करणार नाहीयेत कारण त्याला माहिती आहे की या जास्त चुका सुद्धा मात्र हानिकारक असतात आणि आता मात्र या ठिकाणी 6 मध्ये 30 धावांची आवश्यकता टीम देवरुंग संघाला. पहिला स्ट्रोक पाहू शकाल. चेंडू लॉंग ऑफ कडे चाललाय. धाव आपल्याला फक्त 1 आणि आता मात्र या ठिकाणी फक्त लिगली 5 चेंडू मात्र इथे हाताळायचे आहेत शुभमला. शुभमच्या माध्यमातून पहिल्या चेंडूवरती शुभ कार्य आपण म्हणू शकतोय कारण कुठल्याही प्रमाणे फलंदाजाला मोठा फटका खेळण्यासाठी त्या ठिकाणी संधी दिली नाहीये. एकतर्फा खेळ आता मात्र कुठेतरी पाहायला मिळतोय देवरुंग विपक्ष पीसे कारण 46 धाबांचा लक्ष आपण जर या मैदानावरती पाहिलं तर एवढं मोठं नव्हतं परंतु ते मोठं करून दाखवलं गोलंदाजाने. खास करून विजयने चांगली सुरुवात करून दिली. आय थिंक विनय पाटीलने सुरुवात चांगली करून दिली पॉवर प्लेच्या ओव्हरमध्ये. पंचांची धुण्याचा मात्र वाईटचा इशारा कारण पहिल्या ओव्हरमध्ये फक्त 8 धावा आल्या होत्या. एक गडी त्याने बाद केला तर त्याच्या पावलावरती पाऊल ठेवून मानव मात्रेने जबरदस्त स्पेल हाताळला. 2 धावा खर्च त्याने केले. 3 विकेट्स प्राप्त केले आणि तिसऱ्या ओव्हरमध्ये साहिलने सुद्धा जबरदस्त स्पेल हाताळला. 3 धावा खर्च केला. एक गडी बाद केला. चांगला फटका इनफिल्डच्या डोक्यावरून खेळण्याचा प्रयत्न जरूर झाला. चेंडू झाला डीप कव्हर पॉइंटला. फिल्डर तिथे तैनात आहेत. बॉडी लँग्वेज जर आपण पाहिली देवरुंग संघाची तर पूर्णपणे आपल्याला आता निगेटिव्ह पाहायला मिळते म्हणजे त्यांनी हा सामना सोडून दिलेला आहे कारण इथून हा सामना जिंकणं खूपच कठीण आहे. 4 मध्ये आता 27 धाबांची आवश्यकता. असं वाटतं की कुठेतरी जे जोटिंग जो देवरुंग संघ आपण पाहतोय त्या खेब्यामध्ये थोडंसं वातावरण आपल्याला वेगळाच पाहायला मिळतोय. जशी लक्षा बैलाची ट्रॉफीची समाप्ती झाली हा स्ट्रोक खूप छान आहे परंतु हे फटके थोडेसे उशिराने आपल्याला पाहायला मिळत आहेत. चेंडू अगदी लॉंग लेगच्या पलीकडे निघून गेलाय. 6 धाबांसाठी हा षटकार आणि या पहिला षटकार देवरुंगकरांच्या इनिंगमध्ये आपण पाहत आहोत. आकाश पाटीलच्या बॅटमधून तो आपण स्ट्रोक पाहिला म्हणजे विजय आणि पराभव वाचा तो अंतर आहे तो आता मात्र या ठिकाणी कमी करण्याचा प्रयत्न करत आहेत आणि जे प्रेक्षक वर्ग आता इथे मात्र उपस्थित आहेत त्या प्रेक्षक वर्गांना जरूर इथे मात्र थोडासा आनंद देण्याचा प्रयत्न आकाश पाटील करतोय. परंतु स्ट्रोक पॉवरफुल होता. पाहू शकाल परफेक्टली मिडल ऑफ द बॅट आणि चेंडू बॉर्डर लाईनच्या बाहेर मात्र लँडिंग झाला. 3 मध्ये आता 21 ची गरज. रिवर्सचा फटका झुकेगा नाही साला. मिडल हो किंवा नसो परंतु आम्ही फटका खेळणारच आणि याच फटक्यामध्ये पाहिलं तर कुठेतरी हरेश पाटीलने चुका केल्या तर ललिश पाटील सुद्धा याच फटक्यावरती चूक केली आणि आता मात्र आकाश पाटील सुद्धा मात्र ती चूक इथे मात्र या ठिकाणी करत असताना हा फटका जबरदस्त आहे. परंतु पुन्हा विनय पाटील कॅच नंबर 4 काय जबरदस्त फिल्डिंग त्या नजरांना पेश करतोय आणि अखेर आकाश पाटीलचा सुद्धा खेळ या ठिकाणी समाप्त झाला. 6 धक्के लागले टीम जे जोटिंग देवरुंग संघाला आणि आता मात्र विजयापासून फक्त आणि फक्त 1 पाऊल दूर टीम गावदेवी विहाना स्पोर्ट पीसे. आतमध्ये पाहायला मिळतोय पहा जशी बॅट घेऊन चालला असं वाटतं की तलवार त्याच्या हातात आहे कारण उत्कृष्ट ते स्कोरर सुद्धा आहेत. त्यांनी आम्हाला श्रीगणेश चषकामध्ये चांगली साथ दिली कॉमेंट्री बॉक्समध्ये परंतु त्यांना आता मात्र संधी मिळाली. 8व्या क्रमांकावरती आलाय बॅटिंग करण्यासाठी. शेवटचा चेंडू फेस करेल आणि त्याने सुद्धा रिव्हर्सचाच फटका तिथे मात्र सादर केलाय म्हणजे असं वाटते दिवस रात्रभर देवरुंग संघाने फलंदाज रिव्हर्सचे फटक्यांचे मात्र जबरदस्त सराव करत असावेत परंतु या ठिकाणी एकतर्फा सामना रसिकांना पाहायला मिळाला आणि सामना जिंकला टीम गावदेवी विहाना स्पोर्ट पीसी संघाने. मॅच समरी तुम्ही पाहू शकाल पहिल्या इनिंगमध्ये 45 धावा जोडल्या होत्या पीसी संघाने. त्यामध्ये सर्वाधिक धावा साहिल पाटीलने जोडल्या 18. तदनंतर पाहिलं आपण पीष्ट धावा जोडल्या 12 परंतु धावांचा पाठला करत असताना फक्त या ठिकाणी देवरुंग संघ 25 धावसंख्येपर्यंत मजल मारू शकला आणि 19 धावेने
हा सामना मात्र इथे जिंकला पिछे संघाने. सो अभिनंदन विजय शेठ पाटील आणि हार्ड लक टीम जय जोटिंग देवरून. देऊया आपण या सामन्यातील मॅन ऑफ द मॅच. कारण पहिले सामना संघ जर पाहिलं तर थोडंसं अडचणीमध्ये होता आणि महत्वाच्या क्षणी शेवटच्या क्षणाला मात्र साहिल पाटीलच्या बॅटमधून आपल्याला नाबाद 18 धाबा आपण पाहिल्या आणि गोलंदाजी करत असताना इकॉनॉमिकल षटक राहिले. 3 धाबा खर्च करत गडी बाद केला एक आणि तो खेळाडू आहे मिस्टर साहिल पाटील. साहिल पाटील या आपण सामनावीर पुरस्कार घेण्यासाठी उपस्थित पाहुण्यांच्या शुभ हस्ते आपण तुम्हाला या ठिकाणी पारितोषिक आम्ही देणार आहोत. एकतर्फा खेळ इथे आपण पाहिला आणि या सामन्यामध्ये या पीसी संघानं विजयश्री प्राप्त केली. सन्माननीय भगवानजी पाटील आणि सुरेशजी मेहर यांच्या शुभ हस्ते आपण या ठिकाणी पारितोषिक वितरित करणार आहोत. आज पाहू शकाल एक चिमुकली सुद्धा आपल्याला इथे पाहायला मिळत आहे. स्पर्धेचे प्रमुख आधारस्तंभ म्हणून रणजित पाटील यांची सुकन्या सुद्धा आज या स्पर्धेचा आनंद घेण्यासाठी आलेली आहे. तिचं सुद्धा आपण करूया हार्दिक स्वागत. भगवानजी पाटील आणि सुरेशजी मेहर या दोन्ही पाहुण्यांच्या शुभ हस्ते आपण सामनावीराचा पुरस्कार आपण या ठिकाणी वितरित करीत आहोत. अष्टपैलू खेळ आपण साहिलचं पाहिलं. 18 धाबा बॅटच्या साने जोडले आणि एक विकेट्स एक प्राप्त केली. सो वेल प्लेड साहिल, तुला पुढील सामन्यासाठी खूप साऱ्या शुभेच्छा. तर जाऊया आपण चौथ्या सामन्याकडे. चला जय बजरंग स्पोर्ट लोणार आणि एकविरा स्पोर्ट साबसंग आपण रेडी राहायचं आहे. टॉस